अरे सापडला मोबाईल? हो घे, सापडला ना. काय रे, वेळ लागणार आहे का तुला? हवा असेल तर मी बाहेर थांबते, काही प्रॉब्लेम नाहीये. नाही बॉस, अननोन नंबरवरून मेसेजेस येत आहेत. खरं खरं सांग ना, तूच नंबर सेव्ह केला नाहीयेस ते. तो नवीन ऑफिसर कधीपासून जॉईन होतोय? बाप रे, केदार मी काय बोलतेय त्याच्याकडे तुझं लक्ष नाहीये का? तुला मला काही सांगायचं नाहीये? नाही तसं असेल तर ठीक आहे, काही हरकत नाही. शेवटी तुझी पर्सनल स्पेस आहे ना. तुला नसेल सांगायचं तर नको सांगूस. नाही तसं नाहीये बॉस. मी ते अगं बॉस. सुमी आणि तिचा टँट्रम्स. हॅलो, आजीची तब्येत कशी आहे? एकदम ओके. सकाळी उठल्यापासून फिल्मी वागणं सुद्धा सुरू झालंय तिचं. तुझ्या आजीच्या उत्साहाला ना खरंच मानलं पाहिजे. अरे एवढ्या गरमीत सुद्धा 2-2 चादरी घेऊन झोपली होती का? तर थंडी वाजते म्हणून. आणि सकाळी उठून काय म्हणते मला, नमा ऐक ना, जरा पटकन 2 आईस्क्रीम घेऊन ये ना, आपल्याला खूप उकडतंय. तर काय म्हणायचं हिच्या मागण्याला. आता तिच्यासाठी ज्यूस तयार केलाय मी. त्या आईस्क्रीम वरून कसं बसं ज्यूस वर आणलंय मी. इट्स ओके. अगं त्या किती हसत खेळत राहतात, हेच तर इम्पॉर्टंट आहे ना. म्हणजे ते म्हणतात ना, ओल्ड एज इज न्यू चाइल्डहुड. तसं आमच्या चाइल्डहुड मध्ये आम्ही असं वागलो असतो ना, हिनेच पहिले फटकावलं असतं आम्हाला. तू खूप फनी आहेस यार. बाय द वे, तुझे ताई आणि जीजू गेले का? हो. कमाल. मग मी येतो आता घरी. हॅलो, म्हणजे आता मला काम आहे आणि कामाच्या वेळेस ना कामा आधीच सांगतो, नाही तर उगाच ना लोक मला काम चुकार म्हणतील. हा चल 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 चल, मी ठेवतो आता फोन ठेवतो. हॅलो, सर्किट आहे का? जैन बॉस. जैन बॉस. जैन बॉस. कोणाशी बोलतोयस टेक्नो? ते मित्राचा फोन होता बॉस, बाकी काय नाही. अच्छा, फेक पनीर बद्दल काही अपडेट? हो हो बॉस, सगळी इन्फॉर्मेशन काढली आहे. तुम्हाला दाखवते. हे बघा. बॉस, ही डिस्ट्रीब्युटरची लिस्ट आहे. हे पनीर रोज जिम पासून डेअरीज, हॉटेल्स, छोटी दुकानं असं सगळीकडे सर्क्युलेट होतं. जवळपास दिवसाला 800 ते 900 किलो पनीर विकलं जातं. पण पनीर हे फक्त डेअरी प्रोडक्ट आहे, त्यासाठी एवढी भेसळ करण्याची काय गरज आहे? काय मिळतं त्यांना? ऑफकोर्स प्रॉफिट. जिथे ओरिजिनल पनीर 10% प्रॉफिट देतं, तिथेच हे फेक पनीर 35% प्रॉफिट देतं. त्यात मॅन्युफॅक्चरर पासून ते रिटेलरपर्यंत पूर्ण सप्लाय चेनचा प्रॉफिट मार्जिन वाढतो. म्हणजे एका मॅन्युफॅक्चररला दिवसाला 56,000चा प्रॉफिट होतो. म्हणजे महिन्याचे 16,80,000 आणि वर्षाचे 2 कोटी रुपये. डेअरी बिझनेससाठी हा खूप मोठा प्रॉफिट आहे बॉस. आणि हे फक्त एका मॅन्युफॅक्चररचं झालं. असे अजून बरेच असतील, आपल्याला माहीत सुद्धा नाही. एवढा मोठं तर कॉर्पोरेट कंपनीत सुद्धा पॅकेज नसतं बॉस. थोड्याफार पैशांसाठी सर्वसामान्य लोकांच्या जीवाशी खेळतायत. गेल्या 3 महिन्यात फूड पॉयझनिंगच्या केसेस 3 पटीनं वाढल्यात. हो ना, कालच बायको सांगत होती मला, ते मेवण्याला सुद्धा झालंय काहीतरी असंच पनीर खाऊन. बॉस, हे वेळीच थांबवायला पाहिजे आपण. कत्रीकडनं काही माहिती मिळाली? हो. हे बघा, 100 वर्ष आयुष्य आहे याला. बोल कत्री. बॉस, आपल्या बंटरने टीप दिली होती. भिवंडीमध्ये अशा काही फॅक्टरी आहेत जिथे खोटं पनीर बनवलं जात आहे. टीप एकदम करेक्ट होती बॉस. तुम्हाला एक व्हिडिओ पाठवलाय, तो बघून घ्या. हां. गुड जॉब कत्री. इतकंच नाही बॉस, इथे खूप जास्त प्रमाणात युरियाचा साठा आहे. हा स्कॅम खूप मोठ्या प्रमाणात चाललाय, यावरून हे सिद्ध होत आहे. ठेवतो. बॉस, त्या व्हिडिओमध्ये ना एक टेम्पो भरून निघालेला आहे. त्याचा शोध घेतला पाहिजे बरं का वेळीच. मग वाट कसली बघतोय? आत्ताच उचलूया त्यांना. अरे नाही फातिमा, भाई गरम दिमाग. अरे चिल चिल. काय फातिमा, ही केस काय आपल्या अंडर नाहीये आणि ही केस एक्सपोज केल्याबद्दल आपल्याला शाबासकी थोडी मिळणार आहे. अरे मेमो येतील सगळ्यांच्या हातात. मग आपण काय फक्त बघत बसायचं का? नाही, आपण शांत नाही बसायचं. सिस्टीमला फॉलो करून आपण त्यांना पकडायचंय. आपण डिपार्टमेंटला टिप द्यायची. पण बॉस, हे सगळे कष्ट तर आपल्या टीमने केलेत. मग आपण अंडर कव्हर कॉप्स आहोत.
हो ना टेक्नो, आपण कधीपासून क्रेडिटसाठी काम करायला लागलो? तुमचं म्हणणं मला पटतंय बॉस, पण मला माहिती आहे, सगळी माहिती आपल्या टीमने मिळवली आहे. पण आता हे भेसळयुक्त पनीर बाजारात डिस्ट्रीब्यूट होण्यापासून वाचवणं जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, पुरावे आहेत आपल्याकडे. त्या पुराव्यांमध्ये त्या माणसांचे चेहरे अगदी स्पष्टपणे दिसत आहेत. मी बोलते साधू सरांशी आणि त्यांना सांगते, ह्या पुराव्यांवरनं पोलिसांना तिकडे जाऊन रेड करणं सहज शक्य आहे. पण प्रश्न इथे संपत नाहीये. म्हणजे बॉस? म्हणजे सर्वसामान्य माणसांना त्यांच्यासोबत काय घडतंय हे कळायला पाहिजे. हे भेसळयुक्त पनीर खाल्ल्यामुळे त्यांना खूप त्रास होतो, ही सुद्धा गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. त्यासाठी आपण जनजागृती केली पाहिजे. सोशल मीडिया? नाही, त्यापेक्षा मोठा आवाज आहे आपल्याकडे. टेक्नो, मी तुला एक नंबर सांगते, त्या नंबरवर कनेक्ट कर, व्हॉइस चेंजर ऑन कर. ठीक आहे? ही खूप जुनी केस आहे. या केसचा अजून निकाल का लागला नाहीये? मॅडम, तुम्हाला माहिती आहे आपली न्यायव्यवस्था. पण आपण काहीतरी करायला हवं ना श्वेता. विक्टिमने अजून किती वेळ वाट बघायची? श्वेता, एक काम कर, याचं बुलेटिन आत्ताच्या आत्ता तयार कर अँड शो इट टू मी. आपण लवकरात लवकर ऑनर करणार. ओके? कोर्टाचा निकाल लवकरात लवकर लागावा ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करायलाच हवा. ओके? येस मॅम. डू इट फास्ट. ओके मॅम. या कौशिकी खांडेकर या. तुम्हाला एक खूप महत्त्वाची बातमी द्यायला फोन केलाय. कोण बोलतंय? मी माझी ओळख नाही सांगू शकत, पण आता तुम्हाला एक व्हिडिओ एव्हिडन्स, एक ॲड्रेस आणि काही डेटा आम्ही पाठवतोय. तो सगळा डेटा ऑटो डिलीट फीचरवर असेल. ओके. त्याच्यामुळे तुम्ही तो लवकरात लवकर डाउनलोड करा, नाहीतर नंतर तो डिलीट होईल. फूड एडल्ट्रेशनच्या संदर्भात काही माहिती आहे का? करेक्ट. भेसळयुक्त पनीर बनवण्याची प्रक्रिया आहे त्याच्यात, बनवणाऱ्यांचे चेहरे आणि त्याच्यामुळे लोकांना होणारा त्रास, फूड पॉयझनिंगच्या वाढलेल्या केसेस, या सगळ्याबद्दलचे डिटेल्स आम्ही तुमच्या मेलवर तुम्हाला पाठवले. या आय कॅन सी इट. पण मला एक गोष्ट सांगा, तुम्ही ही सगळी इन्फॉर्मेशन पोलिसांना देण्याआधी आम्हाला का देताय? पोलिसांपर्यंत माहिती ऑलरेडी पोहोचलेली आहे. संध्याकाळी 5 पर्यंत त्या ठिकाणी रेड सुद्धा मारण्यात येणार आहे. पण ह्या अशा प्रकारच्या गुन्हेगारांबद्दल जनजागृती सुद्धा व्हायला पाहिजे, म्हणून आम्ही तुमच्याकडे आलोय. सर्वसामान्य माणूस अन्नाला पूर्ण ब्रह्म मानतो, पण हाच सर्वसामान्य माणूस या भेसळीचा सगळ्यात मोठा शिकार आहे. आज सुद्धा जवळपास 800 ते 900 किलो भेसळयुक्त पनीर लोकांपर्यंत पोहोचवलं जाईल, बाजारात विकलं जाईल आणि लोकांच्या जीवाशी खेळ केला जाईल. आणि हाच सर्वसामान्य माणूस या अशा प्रकारच्या गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकू नये म्हणून ही बातमी तळागाळापर्यंत पोहोचायला पाहिजे. आणि ही बातमी प्रामाणिकपणे कुठल्याही दबावाशिवाय जर लोकांपर्यंत पोहोचवायचं काम कोणी करू शकत असेल तर त्यात तुम्ही आहात. कौशिकी खांडेकर एमएनएन चॅनल आहे, त्यामुळे मला असं वाटतंय की पोलीस त्यांचं काम व्यवस्थित पूर्ण करतीलच, पण ही बातमी लोकांपर्यंत पोहोचवायची जबाबदारी तुमची आणि तुम्ही तुमची जबाबदारी व्यवस्थित पार पाडाल अशी आशा आहे. हो हो, आम्ही ते करूच. पण मला एक गोष्ट. हॅलो, आजच्या जगातही इतकी चांगली माणसं आहेत. आय एम सरप्राइज्ड.